आपण पाहत आहात मेट्रो सिटी लाईव्ह। परिमंडळ 3 कल्याणांतर्गत महात्मा फुले स्टेशनच्या अंतर्गत ही सदरची कारवाई झालेली आहे। ऑगस्ट महिन्यामध्ये ट्रॅफिकचे आमचे जे कर्मचारी अधिकारी कर्मचारी जे आहेत आणि पोलीस स्टेशनचे कर्मचारी नाकाबंदी करत असताना त्यांना अशी एक गुप्त माहिती मिळाली होती की त्या ठिकाणी काही लोक जे आहेत त्या ठिकाणी गांजा सप्लाय करण्याकरता कल्याण स्टेशन परिसरामध्ये येणार आहेत। त्या अनुषंगाने नाकाबंदी केलेली असता त्या नाकाबंदीमध्ये एक छत्तीसगड पासिंगची गाडी त्यांना आयडेंटिफाय झाली होती, बेलानो आहे ती। आणि त्यामध्ये नाकाबंदीमध्ये त्यांनी ती गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला। आमचे जे पोलीस कॉन्स्टेबल जे आहेत ते ट्रॅफिकचे पोलीस कॉन्स्टेबल सोनवणे आणि भोंगडे यांचे सिनिपीआय झोडगे यांनी पण ती त्या नाकामध्ये न थांबता त्यांनी ते आमच्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या अंगावरती गाडी आणण्याचा प्रयत्न केला। नंतर त्या सदर गाडीचा आपल्या पोलीस स्टेशनचे कर्मचारी आणि ट्रॅफिकच्या कर्मचाऱ्यांनी पाठलाग केला असता आपण गाडी ताब्यात घेतली। नंतर गाडीच्या मध्ये आपण जे असणारे जे 5 इसम असेल त्या 5 इसम पण आपल्या त्या ठिकाणी मिळाले। सदर गाडीची झडती घेतली असता सदरच्या गाडीमध्ये आपल्याला त्याच्यामध्ये 35 किलोपेक्षाही जास्त गांजा मिळाला। त्यानंतर हे 5 आरोपी त्याच्यामध्ये निष्पन्न झाले आणि त्यामध्ये गाडीच्या झडतीमध्ये आपल्याला एक गावठी बनावटीचं पिस्टल सुद्धा त्यामध्ये हस्तगत करण्यात आलेलं होतं। नंतर या जे ताब्यात घेतले इसम यांची तपास करून त्यांच्याविषयी माहिती घेतली असता हे सगळे नागपूर इथले रहिवासी असल्याचे समजलं आणि ते गांजा सप्लाय करण्याकरता कल्याणमध्ये आलेले होते। त्यानंतर त्यांचा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा रेकॉर्ड चेक केला असता ही पूर्णपणे टीम जी आहे, पूर्ण गँग जी आहे ती पूर्ण नागपूर आणि विविध शहरांमध्ये ही काम करत होती आणि हे सगळे यांच्यावरती पूर्ण गँगवरती 40 पेक्षाही जास्त गुन्हे अंमली पदार्थ तस्करीचे हे दाखल होते। त्या तपास करण्यामध्ये आपण आतापर्यंत टोटल 14 आरोपी याच्यामध्ये गुन्ह्यामध्ये निष्पन्न केलेले आहेत। त्यामध्ये ओरिसामधून जे माल आणतो त्या ठिकाणचे पण आपण जाऊन आरोपी अटक केलेले आहेत। म्हणजे माल आणण्यापूर्वी ओरिसा त्यानंतर सप्लाय करणारी टीम जी नागपूरची होती ती सर्व अटक केलेली आहे। या ठिकाणी काही स्थानिक लेवलला सुद्धा माल सप्लाय होत होता। त्यामध्ये मुंब्रा असेल, भिवंडी असेल, कल्याण असेल, इतरही भागामधले जे आरोपी आहेत त्याच्यामध्ये आम्ही निष्पन्न करून त्यांना सुद्धा अटक केलेली आहे। अशा प्रकारे एक आंतरराज्य टोळी जी अंमली पदार्थ तस्करी करणाऱ्याचे जे आहे पूर्ण कल्याण असेल, ठाणे असेल, नाशिक आणि मुंबई या भागातील त्याच्यामधून निष्पन्न केलेली आहे आणि त्यांच्यावरती संघटित गुन्हेगारी मोका अंतर्गत ही कारवाई माननीय पोलीस आयुक्त श्री आशुतोष डुंबरे सर, जॉईंट सीपी आमचे चव्हाण सर आणि ऍडिशनल सीपी जाधव सर यांच्या मार्गदर्शनाखाली सदरची ही ठाणे आयुक्तालयामधली ही दुसरी कारवाई झाली आहे। त्याच्यामध्ये आपण मोका अंतर्गत या 14 आरोपींमध्ये सध्या अटक केलेली आहे। सदरचा गुन्ह्याचा तपास जे आहे आमचे कल्याणचे एसीपी कल्याणची गेटे करत आहेत। आता सदरचे आरोपी आता सध्यापर्यंत त्यांना 23 तारखेपर्यंत पोलीस रिमांड दिलेली आहे। ही सदरची जी पूर्ण कामगिरी आमचे सिनियर पीआय महात्मा फुले पोलीस स्टेशनचे बलराम सिंग परदेशी, त्यानंतर त्यांची डीबीची टीम, संपूर्ण टीम, पीएसआय मडके, एपीआय भुजबळ या सर्व टीमनी केलेला आहे। त्याचप्रमाणे नाकाबंदीमध्ये ज्यांनी गाडी पकडली ते आमच्या ट्रॅफिक डिव्हिजनचे कल्याणचे सिनियर पीआय त्या ठिकाणी मिलिंद झोडगे, त्यानंतर पोलीस कॉन्स्टेबल सोनवणे आणि पोलीस कॉन्स्टेबल धोंगडे यांच्या पूर्ण टीमनी ही एक सतर्कपणे त्या ठिकाणी नाकाबंदीमध्ये आपल्याला ही पूर्णपणे गाडी आणि त्यांचे आरोपी आणि पूर्ण गँग आपण त्यामध्ये निष्पन्न करू शकलो। अशा प्रकारची कारवाई आपण या सुद्धा सुरूच राहणार आहे आणि स्थानिक लेवलला सुद्धा जे काही गांजा या ठिकाणी तस्करी करणारे किंवा सप्लाय करणारे असतील यांच्यावर सुद्धा परिमंडळ 3 आणि सगळ्या पोलीस स्टेशनच्या अंतर्गत ही आमची कारवाई अशीच सुरू राहणार आहे।